नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर. मित्रांनो, भूगोल या भूगोलमधला आज आपला हा 7वी सिरीज आहे. आणि सोबतच एक लक्षात ठेवा, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जेव्हा आपण या प्रकारची एक्झामा फेस करतो किंवा यांचा अभ्यास करतो, तर तेव्हा नेमकं अभ्यास कशा प्रकारचा असावा, कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी कराव्या, हा दृष्टिकोन ठेवूनच आज आपण हा लेक्चर घेत आहोत. लेक्चर सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जेव्हाही तुम्ही MPSC ही एक्झामला तयारी करता त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी. बघा, दरवर्षी 3 ते 4 लाख फॉर्म येतात, म्हणजेच 3 ते 4 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. परंतु सिलेक्ट किंवा फायनलमध्ये ज्यांच्याकडे सिलेक्शन होते ते विद्यार्थी किती राहतात? फक्त आणि फक्त 1000 किंवा ते म्हणजे 1200. आता मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये की 1000 आणि 1200 इतकेच विद्यार्थी हुशार आहे आणि बाकीचे हुशार आहे नाही का, असा अर्थ होतो काय? तर नाही. तर एक याचा अर्थ काय होतो? 1000 ते 1200 एवढेच विद्यार्थी फक्त आणि फक्त MPSCला समजू शकले. म्हणजे MPSC काय आहे? तर बघा, आज एक लक्षात ठेवा, हा लेक्चर आज तुमच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट लेक्चर ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा मित्रांनो, कसं आहे, जेव्हा आपण MPSCची तयारी करतो तर MPSC ही क्लिअर सांगून देते पहिलेच, जेव्हा आपण फॉर्म भरतो याच्यासाठी क्वालिफिकेशन काय असते ते म्हणजे ग्रॅज्युएट. ठीक आहे, ग्रॅज्युएट म्हणजेच फायनल इयर कंप्लीट पाहिजे किंवा फायनलच्या 3rd इयरमध्ये असले तरी चालते. हे झाली याची क्वालिफिकेशन. परंतु जेव्हा आपण अनेक विद्यार्थी हे समजते की क्वालिफिकेशन म्हणजे अभ्यास होय, अभ्यास करावा लागतो, MPSC क्रॅक करावं लागतं, ते क्वालिफिकेशन नाही आहे मित्रांनो. जेव्हा की तुमच्या लक्षात आलं पाहिजे, क्वालिफिकेशन म्हणजे त्या MPSCला त्या पोस्टसाठी कुठले क्वालिफिकेशन पाहिजे ते म्हणजे ग्रॅज्युएट या प्रकारचं. परंतु अनेक विद्यार्थी काय समजतात, अभ्यास हाच एक क्वालिफिकेशनचा मार्ग आहे. नाही मित्रांनो, जेव्हा सिलेक्शनसाठी किंवा विद्यार्थी निवडण्यासाठी आयोग जेव्हा पेपर घेतो ना, तर त्यामध्ये आयोगाचा उद्देश काय असतो माहिती आहे का? 2 प्रकारचा उद्देश असतो. एक, नॉलेज किती प्रकारचं आहे, किती प्रकारचं नॉलेज आहे, किती विषयांचं नॉलेज आहे. सोबत दुसरा पॉईंट म्हणजे जो की अनेक विद्यार्थी मिस करतात, तो म्हणजे IQ लेवल चेक करतात त्या एक्झामच्याद्वारे. ते म्हणजे कसं? बघा, आपण लॅबमध्ये घरामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, लक्षात देखील ठेवतो, लक्षात राहते, परंतु परंतु जेव्हा आपण एक्झाम देतो ना, तेव्हा 1 तास, आता त्या 1 तासाला आपण 1 तास नाही समजत, तो म्हणजे फक्त आणि फक्त 60 मिनिटं राहते. त्यामागचे कारण सांगतो. कारण की सरळ सेवाची एक्झाम अगर आपण कंपेअर केली MPSC संग, तर सरळ सेवामध्ये फक्त आणि फक्त 1 लाइनर क्वेश्चन राहते आणि त्याच्यासाठी 1 तास हा सफिशियंट आहे. परंतु जेव्हा MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा अगर विचार करतो आपण, तर बघा मित्रांनो, इथे प्रश्न 150 राहते. आता तुम्ही म्हणसान कसे, हा कुठला पेपर निघाला नवीन? प्रश्न प्रश्न 100च राहते, परंतु ते मल्टी लाइनर राहतात, म्हणजेच ॲज कम्पेअर टू 150 पर्यंतचा तो स्टॉक होऊन जातो मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्याला मिळतात फक्त आणि फक्त 1 तास, म्हणजेच कम्पेअर टू अदर एक्झामपेक्षा हा थोडा कमी होऊन जातो. म्हणून मी इथं 1 तास न म्हणता नेहमी हा तास मी मिनिटामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न सोडावे लागते. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झामचा विचार करतो, तेव्हा माझ्या नजरमध्ये ॲज कम्पेअर टू राज्यसेवापेक्षाही MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची विद्यार्थ्यांची रिस्पेक्ट जास्त वाढते. का बरं? कारण की राज्यसेवामध्ये भरपूर टाईम असतो, इतका टाईम असतो की आपण जे प्रश्न आपल्याला आठवत नाही वेळेवर, ते आपण आठवून आन्सर क्लिक करू शकतो. परंतु कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हा खेळ फक्त 60 मिनिटाचा आहे. आणि इथे माहिती आहे का, प्रेशर खूप प्रमाणात प्रेशर राहते. त्या प्रेशरमध्ये आपल्याला सटीकदृष्ट्या आणि सटीकरित्या आन्सर आठवण्याचा प्रयत्न करावा लागते. त्यानंतर गणित देखील सोडावं लागते. म्हणून हे गोष्ट एकदम महत्त्वाची आहे. हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुमचा रिझल्ट येण्यात खूप महत्त्वाचं होणार. आणि एक विशेष म्हणजे विद्यार्थी मित्र 2 प्रकारची चुकी करतात. ते म्हणजे बघा, एक, जिथे पाठांतर करावं लागते तिथे विद्यार्थी समजून घेतात आणि जिथे समजून घ्यावं लागते तिथे विद्यार्थी पाठांतर करतात. हाच एक लय मोठा कन्सेप्ट आहे जो की विद्यार्थ्यांमध्ये निर्माण आहे. म्हणून माहिती आहे का, 4 लाख 3 लाख फॉर्म कुठं आणि 1000-2000 निवड कुठं, यामधला डिफरन्स जो आहे हा विद्यार्थी मित्रांनो इथे आहे. हा जेव्हा डिफरन्स तुम्ही इथे समजून घेसाल ना, तर येणारी एक्झाम ही तुमचीच असेल, रिझल्ट तुमचाच येणार, हे देखील लक्षात ठेवा. चला तर आज आपण टॉपिक समजून घेऊया मित्रांनो. आजचा हा टॉपिक जो आहे तो का बरं महत्त्वाचा आहे, कशा प्रकारचा महत्त्वाचा, आयोग त्याच्यावर प्रश्न विचारते का, हे सर्व जाणून घेऊया. बघा, तरी तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा. आता बघा, शिखर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा MPSC तुम्ही एक्झाम देता तेव्हा पेपर एनालाइज केल्याशिवाय तुम्ही इंटर करू शकत नाही त्या एक्झामला क्रॅक करण्यामध्ये. बघा, जेव्हा तुम्ही एक्झाम देत असता त्याच्या आधी तुम्ही पेपर एनालाइज करता, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातील शिखर, उंची आणि ठिकाण यावर अनेकदा MPSCने प्रश्न विचारले. तर मला एक सांगा, हे शिखर जे आहे यांची उंची आणि ठिकाण हे सहजरित्या आपण लक्षात ठेवलेलं आहे, परंतु ते सफिशियंट आहे का? आणि त्या 60 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आठवण येते का व्यवस्थित? आणि आयोग असा नेहमी अशा प्रकारचे प्रश्न विचारते का की महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते? हे तर प्रत्येक जो पहिल्या दिवशी एक्झामला अभ्यास चालू करतो त्या विद्यार्थ्याला देखील माहीत राहते की कळसुबाई. परंतु आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो? तर बघा,
आयोग या प्रकारचे प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचे शिखर यांची उंचीनुसार उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा. अनेक विद्यार्थ्यांना चढता आणि उतरता यांच्यामध्येच कन्फ्यूज होते का नेमकं उतरता आणि चढता कशा प्रकारचा आहे. म्हणून आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, कळसुबाई आपल्याला ॲज इट इज माहिती आहे का कळसुबाई हे शिखर आहे कुठे, नेमकं याची उंची कुठं किती आहे ते म्हणजे 1646. हे सर्व उंची मीटरमध्ये आहे. ठिकाण अहमदनगर. आता अहमदनगरचं नाव काय झालं, अहिल्याबाईनगर. ठीक आहे. त्यानंतर साल्हेर. साल्हेर हे देखील माहिती आहे आपल्याला 1567. आणि याचं ठिकाण कुठे आहे तर ते म्हणजे नाशिक. ठीक आहे. आता मला एक सांगा, लक्षात ठेवण्यात एकदम आसानी जाणार. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, MPSC किंवा कुठली एक्झाम तुम्हाला हे नाही चेक करत की तुमच्यात खरंच किती नॉलेज आहे. तुम्ही सटीकदृष्ट्या आणि त्या टायमाच्या अकॉर्डिंग तुम्ही आन्सर कसे क्लिक करता हे एक्झामला महत्त्वाचं असते. बघा, जर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता की साल्हेर 5, 6, 7 या क्रमानुसार म्हणजेच 1567, तर तुम्ही अशा प्रकारचे देखील लक्षात ठेवू शकता. सोबतच महाबळेश्वर. आता बघा, महाबळेश्वरची उंची म्हणजे 1438. आणि महाबळेश्वरचं ठिकाण कुठं आहे तर ते आहे सातारा. ठीक आहे. आणि हरिश्चंद्रगड यांची उंची किती आहे तर 1424. आणि सोबतच ठिकाण कुठं आहे तर अहमदनगर. आता मला एक सांगा, जेव्हा आपल्या हे लक्षात आलं कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड हे दोन्ही ठिकाण अहमदनगरमध्ये आहे, तर आपण याला त्या प्रकारे लक्षात ठेवू जेणेकरून आठवण्यात इझी जाणार. त्यानंतर लक्षात ठेवा सप्तशृंगी याची उंची 1416 मीटरमध्येच आहे. सोबतच एक लक्षात ठेवा ठिकाण विचारल्यास नाशिक. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हे लक्षात आलं साल्हेर आणि सप्तशृंगी हे देखील नाशिकमध्येच आहे, तर आपण यांना तशा प्रकारे लक्षात ठेवूया. आणि नंतर काय आहे तर तोरणा. तोरणा 1404 मीटरमध्ये उंची आहे. सोबतच लक्षात ठेवा ठिकाण ते म्हणजे पुणे. आता लक्षात ठेवूया अस्तंबाचं उंची काय 1325. अस्तंबाचे विशेष आहे काही गोष्टी, त्या गोष्टी आपण नोटीस करूया. बघा, अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे. सोबतच लक्षात ठेवा तोरणमाळ या डोंगर रांगेमध्ये आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कोणतं? अस्तंबा. पण कशात हे देखील महत्त्वाचं आहे. आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेला आहे, तर ते म्हणजे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर विचारल्यास आपल्याला अस्तंबा उत्तर येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि तसं जर महाराष्ट्रातील उंच विचारलं तर कळसुबाई. हे बारीक बारीक ज्या गोष्टी आहे हे इम्पॉर्टंट आहे एक्झामला. बघा, त्यानंतर काय आहे त्र्यंबकेश्वर याची उंची किती आहे तर 1304. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कुठे येते ते येते नाशिक. सोबतच लक्षात ठेवा तौला हे ठिकाण कुठे आहे तर हे येते नाशिकमध्येच. आणि याची उंची किती आहे तर 1231. आणि सेम नाशिकमध्ये जे नाशिकमधले आहे आपण त्या प्रकारचे देखील लक्षात ठेवू शकतो की नाशिकमध्ये कुठले येते. सोबतच लक्षात ठेवा वैराट हे देखील विशेष आहे विद्यार्थी मित्रांनो. का बरं विशेष आहे ते देखील सांगतो मी. बघा, त्याची उंची आहे 1177 मीटर. ठिकाण कुठं आहे तर अमरावती. आणि चिखलदराचं हे देखील ठिकाण कुठं आहे तर अमरावतीमध्येच आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबत एक लक्षात ठेवा, मी स्टार केलं किंवा हायलाईट केलं वैराटला. का बरं तर बघा, अमरावती जिल्ह्यामधील सर्वात उंच शिखर कुठलं तर ते वैराट. आणि सातपुडा या पर्वतरांगेतील आहे ते, हे देखील लक्षात ठेवा. सोबतच गाविलगड या डोंगर या टेकड्यामधील आहे ते. आणि 1177 मीटर तर उंची आहे. आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. जर आपल्याला आयोगाने अशा प्रकारचं विचारलं तालुका तर तो देखील लक्षात ठेवा धारणी या तालुक्यामध्ये येते. ठीक आहे. आणि चिखलदरा. आता बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते देखील अमरावती जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यांची उंची जर विचारली आपल्याला तर 1115 मीटर आहे. 1115 मीटर आहे. ठीक आहे. आणि ठिकाण तेच ॲज इट इज सेम आहे. त्यानंतर हनुमान घाट देखील आहे तो. आणि सोबतच त्याला हनुमंते देखील म्हणतात. आता ठीक आहे, यांची उंची आणि ठिकाण अगर विचारल्यास तर बघा 1063 मीटरमध्ये उंची आहे. सोबतच लक्षात ठेवा हे ठिकाण येते ते म्हणजे धुळे. त्यानंतरचं ठिकाण काय आहे गलगट्टा. हे येते मित्रांनो गडचिरोलीमध्ये. आणि यांची उंची आहे 967 मीटर. आणि ठिकाण आहे गडचिरोली. आता याला तुम्ही कम्पेअर करू शकता. इथं बघा गडचिरोलीचा गड आणि इथे गडच आहे. तर अशा प्रकारचे कंपॅरिझन करा जेणेकरून तुमच्या लक्षात ठेवण्यात इझी राहणार. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण, ते म्हणजे महाराष्ट्रातील धबधबे.
यावर देखील नेहमी आयोग प्रश्न विचारतो, परंतु हे गोष्टी ज्या आहे मित्रांनो, जी मी आज या लेक्चरमध्ये घेत आहो, हे तुम्हाला पाठ करण्याच्या दृष्टिकोनातून सांगत आहो. हे तुम्हाला पाठ ठेवावंच लागेल. हे समजून घेण्याचं समजण्यासाठी आहे नाही. ज्या गोष्टी समजण्यासाठी आहे त्या गोष्टी मी समजून सांगणार किंवा समजण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगणार, परंतु या गोष्टी पाठ ठेवावं लागेल, जेणेकरून सटीकरित्या सेकंदात आपल्याला ते लक्षात आल्या पाहिजे. बघा, ठोसेकर. आता जेव्हा आपण लिंगमाळा आणि ठोसेकर यांचा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर सातारा हा लक्षात आलाच पाहिजे. सातारा या जिल्ह्याचा उल्लेख आला पाहिजे जेव्हा ठोसेकर आणि लिंगमाळा लक्षात घेतो. त्यानंतर लक्षात ठेवा मार्लेश्वर. मार्लेश्वर म्हणजे हे कुठे ठिकाण आहे तर हे आहे रत्नागिरी. सोबतच लक्षात ठेवा रंधा. हा रंधा धबधबा खूप फेमस आहे, त्यामुळे हा देखील लक्षात ठेवण्यात खूप इझी जाणार. तो म्हणजे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर आजचे. त्यानंतर सौताडा. सौताडा हा जिल्हा कुठला येतो तर बीड. त्यानंतर रजिरप्पी हे ठिकाण कुठे येते तर हे येते गडचिरोली. बघा, त्यानंतर दरकेसी. मित्रांनो, अनेकदा पेपरमध्ये आलेला प्रश्न हा दरकेसीवर असतो, जो की गोंदिया जिल्हा आहे. सोबतच लक्षात ठेवा सहस्त्रकुंड हे देखील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, ते म्हणजे नांदेड. नांदेड या जिल्ह्यात येते. आणि कपिलधारा. कपिलधारा हे देखील बीडमध्ये येते. आता लक्षात ठेवा बीडमधले 2 ठिकाण पाहिले आपण, ते म्हणजे सौताडा. सौताडा हे ठिकाण बीडमध्ये येते. सोबतच कपिलधारा हे देखील ठिकाण बीडमध्ये येते. आणि मुक्तागिरी. मुक्तागिरी अमरावती जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. यानंतरचं पाहू आपण गड किल्ले, उंची आणि ठिकाण. बघा, तुम्ही खूप प्रश्नामध्ये पाहिलं असेल रायरेश्वरची यांची उंची सरळ विचारलेली आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न आपण MPSCला काय समजतो विद्यार्थी मित्रांनो, खूप कठीण एक्झाम आहे. MPSC ही एक्झाम आपल्या दिमागात आल्यानंतर आपल्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो, तो म्हणजे खूप कठीण आहे आणि यासाठी अभ्यास खूप करावा लागते. आपण खूप प्रकारचा अभ्यास करतो, खूप पुस्तकं वाचतो, आणखी व्हिडिओच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून, परंतु असं प्रकारचं काहीच नाही. एक लक्षात ठेवा, हा संभ्रम आहे मनात, जो की तुम्हाला काढावा लागेल. बघा, भूगोल किंवा इतर विषयांचा विचार केला तर माहिती आहे का, रेशिओ 7 आणि 3 या प्रमाणात असतो. 7 ते 6 प्रश्न हे इझी असतात आणि किंवा मॉडरेट असतात, परंतु 3 प्रश्न हे थोडेसे हार्ड असतात. रिझल्ट इथे येतो 3 प्रश्नावर, परंतु हा 7 जो प्रश्न आहे हा बेस असतो मित्रांनो. हा बेस ज्या विद्यार्थ्यांचा कमजोर असतो त्यांचा रिझल्टच येऊ नाही शकत. हे एक कडू आहे पण एकदम सत्य आहे. म्हणून या प्रकारची तुम्ही टेंडन्सी बनवा, जेणेकरून MPSCला तुम्ही एकदम कठीण नका समजू. 6-7 प्रश्न इझी लेवलवर असतात. आणि ते इझी लेवल म्हणजे हे मला एक सांगा, रायरेश्वर हे यांची उंची विचारली, 1 सेकंद नाही लागत आन्सर क्लिक करायला, परंतु जेव्हा ते आपल्या पाठ राहणार. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्याला पाठांतराच्या आहे त्या गोष्टी तुम्ही पाठांतरच ठेवा, जेणेकरून तुमचा रिझल्ट हा चांगल्या तरीकेने येणार विद्यार्थी मित्रांनो. सोबतच एक लक्षात ठेवा, आपण याला कशा प्रकारे पाठ ठेवू शकतो. बघा, आपण जिल्हेवाईज पाठ ठेवू शकतो. ते म्हणजे कसं, बघा, आता राजगडांची उंची किती आहे तर ते आहे 1367. 1376 मीटर आहे. ठीक आहे, हे सर्व उंची देखील मीटरमध्येच आहे मित्रांनो, 1376. सोबतच एक लक्षात ठेवा, ठिकाण विचारल्यास आपल्याला ते आहे म्हणजे पुणे. आता त्यानंतर रायरेश्वर यासाठी सांगतो मी, स्टार करून ठेवतो, कारण की याच्यावर खूपदा प्रश्न आलेला आहे. याची उंची विचारली आहे 1373. हे देखील ठिकाण पुणेमध्ये आहे. आता बघा, हे दोन्ही ठिकाण पुणेमध्ये आहेत. आपल्याला लक्षात ठेवायला आणि त्यांची सुरुवात देखील आर म्हणजे राहूनच होते, तर ते देखील थोडंसं आपल्याला एक हेल्पफुल ठरणार, जे की आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर बघा, मुल्हेर विद्यार्थी मित्रांनो 1306 मीटर त्यांची उंची आहे. आणि हे ठिकाण लक्षात ठेवण्यासाठी एकदम इझी आहे, ते म्हणजे नाशिक या ठिकाणी या जिल्ह्यात ते येते. सोबतच लक्षात ठेवा शिंगी किंवा त्यालाच शिंगी देखील म्हणतात. हे ठिकाण कुठे आहे तर हे देखील नाशिकमध्येच आहे. आणि यांची उंची अगर विचारल्यास आपल्याला तर ते आहे 1293 मीटरमध्ये, आणि ठिकाण कुठलं आहे तर नाशिकमध्येच आहे. त्यानंतर लक्षात ठेवा मकरंदगड. आता विद्यार्थी मित्रांनो, मकरंदगड अशा प्रकारचं लक्षात ठेवण्यात थोडंसं विद्यार्थ्यांना हार्ड जाते, परंतु एक लक्षात ठेवा, मकरंदगड जर हार्ड जात असेल तर इतर जे किल्ले किंवा गड आहे हे तुम्ही चांगल्या तरीकेने ठेवा लक्षात, म्हणजे जेणेकरून जसं आता तुमच्या लक्षात राहणार हे सिंगी मुल्हेर हे नाशिकमध्ये आहे, परंतु जेव्हा ऑप्शनमध्ये नाशिकमध्ये विचारलं तुम्हाला नाशिक या जिल्ह्यात कुठला गड किंवा किल्ला येतो, तर तेव्हा ऑप्शनमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं असेल मुल्हेर, रायरेश्वर, राजगड, त्यानंतर मकरंदगड, पण तुम्हाला खात्री आहे ना की मुल्हेर हे नाशिकमध्ये येते, सिंगी हे नाशिकमध्ये येते आणि त्यामधलं ऑप्शनमध्ये फक्त मुल्हेर आहे, तर अशा प्रकारे टॅकल करायचा प्रयत्न करा, जेणेकरून कमी वेळात रिझल्ट येणार, पेपर चांगला जाणार आणि आपल्याला यश प्राप्त होणार. तर बघा, याबाबत अगर आपण विचार केला मकरंदगड, तर त्यांची उंची हे म्हणजे 1236 मीटर आहे. आणि आपण जिल्हा कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो त्याचा, तर ते देखील महत्त्वाचं आहे, तो म्हणजे सातारा.
आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे आपण याच्या आधी पाहू किंवा याच्यानंतर पाहू ते देखील तुम्ही साताऱ्याला कंपॅरिझन करून तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून हे मकरंदगड लक्षात ठेवण्यात इझी राहणार तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर विशाळगड. विशाळगड खूप खूप प्रसिद्ध आहे. का बरं? तर ते कोल्हापूरमध्ये आहे. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. विशाळगड जेव्हाही लक्षात आलं तेव्हा कोल्हापूर हे आपल्या इझिली लक्षात राहून जाते. त्यानंतर विशाळगडची जर आपण उंची विचार केल्यास तर ते आहे 1130. 1130. त्यानंतर मांगीतुंगी. मित्रांनो, मांगीतुंगी हे अनेक विद्यार्थ्यांचे पाठच आहे, कारण की अनेकदा पेपरमध्ये वाचण्यात खूपदा आलेलं आहे. ते म्हणजे नाशिक. नाशिक या जिल्ह्यात सोबतच 1100 मीटर उंची आहे. आणि मांगीतुंगी हे बरेचदा विचारलेलं आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे आवश्यकच आहे. सोबतच एक लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे? प्रतापगड. प्रतापगड हे देखील साताऱ्यात आहे. आता बघा, जेव्हा आपण साताऱ्याचा विचार केला ते म्हणजे मकरंदगड आपल्या लक्षात राहत नव्हतं, परंतु आपण ते कशाप्रकारे लक्षात ठेवू शकतो ते म्हणजे बघा, प्रतापगड, सातारा. आता प्रतापगड लक्षात ठेवण्यात इझी आहे, बरेचदा वाचलेला आहे आपण, चौथीच्या इतिहासपासून ते वाचत आलेलो आहोत. सोबतच तो शब्द देखील एकदम इझी आहे, जो की लक्षात राहू शकते. म्हणून त्याला कम्पेअर कसं करसान बघा, मकरंदगड हा साताऱ्यात संघ लक्षात ठेवा, कारण की त्याच्या संघ प्रतापगड हा देखील लक्षात ठेवा. आणि प्रतापगड यांची उंची विचारल्यास आपल्याला 1081 मीटर होणार आहे. आणि शेवटी प्रचितीगड. प्रचितीगड हे एकमेव गड असा आहे का त्याची उंची 1000च्या आतमध्ये आहे, म्हणजेच 914 मीटर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. या प्रकारे तुम्ही ते योग बनवू शकता, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहणे योग्य राहणार. ठीक आहे. आणि यांची देखील ठिकाण जे आहे ते म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कोल्हापूरला जेव्हा विशाळगड आपल्या पाहताच लक्षात येते, त्याचप्रकारे आपण प्रचितीगड याला देखील कम्पेअर करून ते लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघा, थंड हवेचे ठिकाण. आयोगाने खूपदा आता तर ट्रेंडच बनला या प्रकारचा प्रश्न विचारण्यात. तर ठीक आहे, हे लक्षात ठेवू आपण. बघा, पाचगणी. पाचगणी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येते ठिकाण ते म्हणजे सातारा. परंतु जेव्हा आयोग उंची विचारते ना, तेव्हा विद्यार्थी मित्र गडबडतात. आणि अशा प्रकारचा इझी प्रश्न जेव्हा चुकतो ना, तर त्याचा इम्पॅक्ट हा इतर प्रश्नावर पडतो. आणि आलेले प्रश्न आपल्याला आठवत नाही बरं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे नॉर्मल प्रश्न आहे हे चांगल्या तरीकेने करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा रिझल्ट येणार. बघा, याची उंची विचारल्यास आपल्याला ते म्हणजे 1293, हे देखील मीटरमध्येच आहे. त्यानंतर म्हैसमाळा. आता मला एक सांगा, म्हैसमाळा ह्या याच्यामध्ये जे 2 मात्रा आहे यावरून तुम्ही गेस करू शकता की ठिकाण कुठलं असेल. ते म्हणजे औरंगाबाद. आज काय नाव पडलं या जिल्ह्याचं, तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे कंपॅरिझन करू शकता विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून पेपरमध्ये तुमच्या लक्षात राहणं. आणि शेवटी अभ्यासाचा किंवा पेपराचा एकच माध्यम आहे, तो म्हणजे तिथे आपण कशा प्रकारे प्रेझेंटेशन करतो, आपल्याला किती प्रकारचा आठवण राहतो. घरी आपण अभ्यास करतो 1 तास किंवा 10 तास, याला फरक पडत नाही. फरक तो पडतो की त्या 1 तासात किंवा त्या 60 मिनिटात आपण पेपर कशा प्रकारे सोडवतो. आणि जो जिंकतो, जो पेपर काढतो, त्यालाच हुशार समजलं जातं विद्यार्थी मित्रांनो. मग तो ॲज कम्पेअर टू फेल विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये तो विद्यार्थी हुशार असो किंवा नसो मग. ठीक आहे. तर बघा, या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. परंतु म्हैसमाळ यांची जर तुम्हाला उंची विचारली तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 1067 हे देखील सर्व उंची मीटरमध्येच आहे. त्यानंतर माथेरान आपल्या सर्वांना माहीत आहे की रायगडमध्ये आहे. जिल्हा आपल्याला इझी लक्षात राहू शकतो, परंतु माथेरानची उंची विचारल्यास ते लक्षात राहू शकते का, तर ते देखील लक्षात राहण्याचा प्रयत्न ठेवा. 803. बरेचदा तुम्हाला सांगतो, थंड हवेचे ठिकाण उंचीनुसार क्रम लावा लागते. त्यानंतर जेव्हा उंची आपल्याला माहीत नसते, हा प्रश्न आपण सोडून देतो किंवा बरेचदा आपण चुकीचा निवडतो. आपल्याला असं वाटते का हे इझी आहे आपण करू, सोडू नाही. त्या जोशमध्ये आपण तो क्लिक तर करून घेतो, परंतु ते चुकून जाते, कारण की आपल्याला त्यांची उंची व्यवस्थितरित्या माहीत नसते. त्यानंतर बघा, पन्हाळा मला एक सांगा, याचा जिल्हा बघा. हे जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, थंड हवेचे ठिकाण, यांची जिल्हा आठवण ठेवण्यास तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण की हे पाहता क्षणीच आपल्या लक्षात येते. बघा, जसं की पाचगणी, सातारा म्हटल्याबरोबर लक्षात येते. म्हैसमाळ कम्पेअर करा तुम्ही, ते 2 मात्रा. औरंगाबाद, त्यानंतर माथेरान, अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे. रायगड, त्यानंतर पन्हाळा. असा कोणताच विद्यार्थी नसेल त्याला पन्हाळा हा गड माहीत नसेल, तो म्हणजे कोल्हापूर. परंतु जेव्हा उंचीचा प्रश्न येतो तेव्हा गडबडते. बघा, पन्हाळा यांची उंची अगर विचार केल्यास ते आहे 754 मीटर. 754 मीटर. त्यानंतर ठिकाण आपण पाहिलंच कोल्हापूर. त्यानंतरचं ठिकाण बघू, आंबोली. असं कोणताच विद्यार्थी नसेल मित्रांनो, आंबोलीचं ठिकाण माहीत नसेल. मला असं वाटतं ते सांगायची आवश्यकताही नाही आहे, जे की सिंधुदुर्ग आहे. परंतु खरंच त्याची उंची आहे ते माहीत आहे काय, 701 मीटर आहे. 701 मीटर आहे. तर हे उंचीनुसार जेव्हा क्रम विचारते ना, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यानंतर लोणावळा. आता बघा, हे दोन्ही ठिकाण अनेक पिक्चरमध्ये, अनेक गाण्यामध्ये, अनेक ठिकाणी आपण हे स्थळ पाहिलेलं आहे, ते म्हणजे पुणे जिल्ह्यात आहे. बघा, आज एक लक्षात ठेवा, जेव्हा थंड हवेचे ठिकाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत, बघा, हे ठिकाणं तुम्ही इझिली पुस्तकमध्ये दिलेले आहे, तुम्ही पुस्तकमधून वाचू शकता. परंतु व्हिडिओमध्ये घेण्याचं माध्यम हे आहे की जेव्हा 90% अभ्यास हे आपले डोळे करत असते, आणि डोळ्यांना ज्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह किंवा इंटरेस्टिंग वाटते ते गोष्टी
माइंडला चांगल्या प्रकारे स्टोअर करण्यास मदत होते. आणि या व्हिडिओचा उद्देश किंवा या व्हिडिओचा माध्यम हाच तो आहे की तुमच्या आठवणी चांगल्या प्रकारे राहायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोणावळा आणि खंडाळा हे पुणे जिल्ह्यात आहे, हे कन्फर्म माहीत आहे. म्हणजे थंड हवेचे ठिकाण लक्षात ठेवताना तुम्हाला जिल्ह्याचा काहीच त्रास होणार नाही, हे तुम्हाला कन्फर्म या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलंच असेल. परंतु जेव्हा उंची विचारल्यास एक लक्षात ठेवा, लोणावळा याची उंची आहे 624 मीटर, तर खंडाळा याची उंची आहे 550 मीटर. हे उंचीमध्ये एक लक्षात ठेवा. जेव्हापर्यंत तुम्ही अशा प्रकारचा अभ्यास करसान ना विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत हा इश्यू राहणारच. 4 लाख फॉर्म, त्यानंतर सिलेक्शन 1200-1500 या प्रकारचं. जेव्हा तुम्ही या प्रकारचं अभ्यास करसाल आणि आयोगाला तुम्ही समजून घेसाल का नेमकं आयोगाची एक्सेप्टेशन काय आहे विद्यार्थ्यांच्या प्रती, तर ते जेव्हा तुमच्या लक्षात येणार, तर तुम्ही या प्रकारचा अभ्यासाला नेहमी आणि डेफिनेटली सुरुवात करसालच. तर आता थांबूया इथेच. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी संपूर्ण सिलेबस चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण भूगोल या विषयापासून सुरुवात देखील सुरू केलेली आहे. सोबतच व्हिडिओ आवडले असेल त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजरित्या उपलब्ध होणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.